आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो विषय आहे वाणिज्य चिटणीसाची कार्यपद्धती SP ह्या विषयातील जे दुसरं प्रकरण आहे ते प्रकरण आपण पाहणार आहोत. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे संस्थात्मक वित्ताचे स्रोत म्हणजे भांडवलाचे स्रोत. कोणकोणत्या मार्गाने कंपनी भांडवल उभा करते या स्रोतांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. तर चला पाहूया भांडवलाचे कुठले स्रोत असतात की ज्याच्या आधारावरती कंपनी स्थापन होते, तिचा विस्तार होतो आणि विकास होतो. कंपनी स्थापन करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा व्यवसाय स्थापन करण्यासाठी भांडवलाची नितांत आवश्यकता असते. कुठलाही छोटासा व्यवसायाचं उदाहरण जरी घेतलं आपण, साधं एखादी दुकान जरी असली तरी भांडवल हे लागतंच. तर कंपन्याला मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं. आता भांडवल काही अल्प काळासाठी लागतं, काही मध्यम काळासाठी, काही दीर्घ काळासाठी. तर ह्या विविध टर्मसाठी जे भांडवल लागतं ते वेगवेगळ्या मार्गातून गोळा करावं लागतं. प्रामुख्याने याचे जे मार्ग असतात, काही बँकांकडून कर्ज घेतलं जातं, भागांची विक्री, कर्ज रोख्यांची विक्री हे प्रमुख स्रोत असतात. तर त्यामध्ये जर आपण वर्गीकरण केलं तर त्याचं प्रमुख वर्गीकरण असं होईल मालकीचं भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. म्हणजे मालकाने स्वतः गुंतवलेलं जे भांडवल आहे त्याला मालकीचं भांडवल म्हणतात. आणि जे बाहेरील लोकांकडून, बाहेरील संस्थांकडून जे कर्ज म्हणून घेतलेलं असतं त्याला कर्जाऊ भांडवल असे म्हणतात. तर चला पाहूया आपण हे प्रकरण सविस्तर पाहूया. त्यासमोर जे नोट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला मी जे मुद्दे आहेत ते समजून सांगतोय. तर चला पाहूया प्रकरण क्रमांक 2 संस्थात्मक वित्ताचे स्रोत. आपण या ठिकाणी पाहत आहोत प्रकरण क्रमांक 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. प्रस्तावनामध्ये काय दिलं ते पाहूया. व्यवसायातील प्रत्येक कार्य हे वित्तावर अवलंबून असते. कोणत्याही व्यवसायासाठी प्रत्येक कार्यात पैसा लागतो. व्यवसायाची स्थापना, वाढ, विस्तार, नियमित कार्यासाठी पैशाची गरज असते. व्यवसायाला आवश्यक असणारा निधीला भांडवल असे म्हणतात. कंपनीला मोठ्या प्रमाणात भांडवल लागते. त्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने भांडवल गोळा करावे लागते. याला वित्त पुरवठ्याचे स्रोत म्हणतात. मगाशी अगोदर सांगितल्याप्रमाणे की व्यवसायाला मोठ्या प्रमाणात भांडवल लागत असतं आणि ते भांडवल आपल्याला विविध मार्गातून गोळा करावं लागतं. यालाच आपण स्रोत असे म्हणतो. तर वित्त पुरवठ्याचे जे स्रोत आहेत त्याचे प्रमुख 2 प्रकार सांगितले. एक मालकीचे भांडवल आणि दुसरा आहे कर्जाऊ भांडवल. आता मालकीचे भांडवल म्हणजे काय? व्यवसायाच्या मालकाने स्वतः व्यवसायामध्ये आणलेले भांडवल म्हणजे मालकीचं भांडवल. कर्जाऊ भांडवल म्हणजे काय? बाहेरील संस्थांकडून, वेगवेगळ्या संस्थांकडून गोळा केलेले भांडवल म्हणजे कर्जाऊ भांडवल. आता मालकीच्या भांडवलामध्ये 2 प्रकार दिले त्या ठिकाणी. एक भाग आणि प्रतिधारण नफा. तर भाग म्हणजे कंपनीचे असंख्य भागधारक हे मालक असतात, असंख्य प्रमाणात असतात, त्याचे संख्या खूप असते. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा एकत्रित एक रोख रक्कम न देता, एक ठोक रक्कम न देता एक भागाच्या स्वरूपामध्ये कंपनीकडे रक्कम गोळा करत असतो. उदाहरणार्थ 10 रुपयाला एक भाग असेल तर 10 रुपयाला एक भाग म्हणल्यानंतर समजा 1000 भाग असतील तर 10,000 भांडवल गोळा होईल. म्हणजे 1000 लोक भाग विकत घेतील 10 रुपयाला एक, म्हणजे कंपनीला 10,000 रुपये भांडवल गोळा होईल. म्हणजे कंपनीचे 10,000 मालक असतील, जेवढे भाग तेवढे मालक, म्हणून भागाच्या रूपामध्ये कंपनी भांडवल गोळा करते. त्याला भाग भांडवल असे म्हणतात. आता प्रतिधारण नफा म्हणजे काय? कंपनी जेव्हा कंपनीचा व्यवसाय चालू असतो, कंपनीचा विकास झालेला असतो, कंपनीला पुरेशा प्रमाणात नफा झालेला असतो, त्यावेळेस कंपनी झालेला नफा मालकांना सगळ्यांना वाटतात. त्यातला काही हिस्सा भविष्यातील योजनेसाठी बाजूला काढून ठेवतात. तर हा जो संचित नफा असतो याला प्रतिधारण नफा असे म्हणतात. म्हणजे कंपनीच्या नफ्यातून बाजूला काढून ठेवलेली जी रक्कम असते त्याला प्रतिधारण नफा असे म्हणतात. मग आता हा प्रतिधारण नफा काही वर्षानंतर कंपनी व्यवसायात पुन्हा भांडवल म्हणून वापरते. म्हणून हा एक मालकीचाच भांडवलाचा प्रकार आहे. कारण नफा हा मालकांचाच असतो, तो बाजूला काढून ठेवलेला असतो आणि तो व्यवसायात पुन्हा नफा म्हणून, पुन्हा भांडवल म्हणून वापरायचा असेल तर त्याला प्रतिधारण नफा असे म्हणतात. त्याच्या नफ्याची पुनर्गुंतवणूक असे म्हणतात. तर कंपनीला हा जो नफा आहे कंपनीला हा व्यवसायामध्ये वापरायचा असेल तर त्याचं रूपांतर बोनस भागात करते कंपनी आणि मग तो नफा वापरते. म्हणजे असे मालकीचे 2 प्रकारचे भांडवल आहेत. एक मालकाने डायरेक्ट थेट रक्कम देणे आणि दुसरे जो नफा साचलेला आहे तोच व्यवसायात भांडवल म्हणून वापरणे, याला प्रतिधारण नफा म्हणतात. तर पलीकडे आपण जर पाहिलं तर दुसरा प्रकार आहे वित्त पुरवठ्याचा जो स्रोत आहे
तर दुसरा स्रोत आहे कर्ज मार्गाने. तर त्यामध्ये विविध प्रकार दिलेत. एक कर्ज रोखे विकून ठेवी लोकांकडून ठेवी गोळा करून बंधपत्रेंची विक्री करून जागतिक ठेव पावत्या अमेरिकन ठेव पावत्या या माध्यमातून पैसे गोळा केले जातात. बँकांचं कर्ज घेऊन जे इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात त्यांच्याकडून कर्ज घेऊन किंवा व्यापारी कर्ज घेऊन अशा प्रकारे कर्ज मार्गाने भांडवल उभारले जाते. आता याच्यामध्ये भागांचे पण 2 प्रकार दिलेत. एक समहक्क भाग आणि दुसरं अग्रहक्क भाग. आता समहक्क भाग म्हणजे काय, तर समहक्क भाग म्हणजे सर्व भागधारकांना समान अधिकार असतात मतदानाचा, लाभांश मिळवण्याचा. आणि अग्रहक्क भाग म्हणजे काय, समहक्क भागापेक्षा थोडे वेगळे अधिकार असतात. त्यामध्ये 2 प्रमुख प्रकारचे अधिकार आहेत. एक लाभांश वाटपाच्या वेळी त्यांना प्राधान्य दिलं जातं आणि जेव्हा कंपनीला भांडवल परतफेड करण्याची वेळ येते त्यावेळेस सगळ्यात अगोदर अग्रहक्क भागधारकांचे भांडवल परत केले जाते. अशा प्रकारे समहक्क भाग अग्रहक्क भाग हे मालकीच्या भांडवलातील भागांचे 2 प्रकार आहेत. तर आपण पुढे सविस्तररित्या पाहूया. आपण या ठिकाणी भांडवल वित्त पुरवठ्याचे जे स्रोत आहेत तर त्यामध्ये 2 प्रमुख स्रोत पाहिलेत. एक मालकीचं भांडवल, दुसरं कर्ज भांडवल. वरील तक्ता पाहिल्यानंतर आपल्याला हे 2 प्रकार लक्षात येतात. तर आणखीन जर याचं कालावधीनुसार वर्गीकरण केलं तर अल्पकालीन, मध्यमकालीन, दीर्घकालीन असे देखील प्रकार पडतात. तर वरील स्रोतांना अंतर्गत स्रोत व बहिर्गत स्रोत असे देखील म्हणतात. जे मालकीचं भांडवल आहे ते अंतर्गत स्रोताच्या अंतर्गत येतं आणि जे कर्ज भांडवल आहे ते बहिर्गत स्रोताच्या अंतर्गत येतं. असं देखील आपल्याला याचं वर्गीकरण करता येतं. तर त्यानंतर पुढे पाहूया. पुढचा भाग आहे मालकीच्या भांडवलाचे स्रोत. आता आपल्याला मालकीच्या भांडवलाचे स्रोत म्हणजे काय ते पाहायचं आहे. तर त्यामध्ये मालकाच्या मदतीने उभारलेले भांडवल म्हणजे मालकीचे भांडवल होय. यामध्ये भागांची विक्री करून भांडवल गोळा केले जाते. तसेच संचित नफा व्यवसायात भांडवल म्हणून देखील वापरला जातो. या संचित नफा व्यवसायात वापरणे यालाच नफ्याची पुनर्गुंतवणूक असे म्हणतात. मालकीचे भांडवल व्यवसायात कायमस्वरूपी असते. हे कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी परत केले जाते. भाग भांडवल रूपातील मालकी भांडवल हे नवीन कंपनीसाठी प्रारंभिक स्रोत आहे. आता यामध्ये सांगितलंय मालकीच्या भांडवलाचा स्रोत म्हणजे नेमके काय, तर जे कंपनीचे मालक असतात त्यांनी जी रक्कम कंपनीला भांडवल म्हणून दिलेली असते त्याला मालकीचं भांडवल म्हणतात. आणि ही रक्कम कशी दिली जाते, तर भागाच्या रूपात दिली जाते. प्रत्येक भागधारक हा समप्रमाणामध्ये भागांची जेवढी संख्या खरेदी केली तेवढ्या प्रमाणात ते भांडवल देत असतो. उदाहरणार्थ कंपनीचे 1000 भाग विक्रीस काढलेले असतील, त्यातले एखाद्या 10 रुपयाला एक भाग असेल, त्यातला एखाद्या भागधारकाने 5 भाग घेतले तर त्याने कंपनीला 50 रुपये भांडवल दिलं. एखाद्याने 7 घेतले तर 70 रुपये भांडवल दिलं. म्हणजे भागाच्या प्रमाणामध्ये जेवढे भाग खरेदी केले तेवढ्या प्रमाणात त्यांनी भांडवल दिलेलं असतं. म्हणजे भाग विक्री करून कंपनी भांडवल गोळा करत असते. हा एक झाला मालकीचा स्रोत. आणि दुसरा आहे कंपनीकडे जो नफा साचलेला असतो तो कंपनी व्यवसायात पुन्हा भांडवल म्हणून वापरते. याला आपला जो आहे प्रतिधारण नफा म्हणतात किंवा दुसरा शब्द आहे त्याला नफ्याची पुनर्गुंतवणूक करणे. तर अशा 2 प्रकारे कंपनी काय करते, मालकीचं भांडवल उभारत असते. आपण अगोदर चार्ट पाहताना पाहिलं होतं. आता त्यामधला पहिला प्रकार आपण सविस्तररित्या पाहूया. भाग म्हणजे नेमके काय, शेअर्स म्हणजे काय. तर शेअर्स म्हणजे काय मी तुम्हाला थोडंसं छोटंसं उदाहरण समजून सांगतो. या ठिकाणी हे पहा, या ठिकाणी जर आपण विचार केला, आता उदाहरणार्थ एक कंपनी आहे. समजा के नावाची कंपनी आहे, K&C कंपनी. तर ही जी कंपनी आहे, समजा ह्या कंपनीला 1 लाख रुपये भांडवल गोळा करायचं आहे. या कंपनीनं 100 रुपयाला एक भाग ठेवला, 100 रुपयाला एक भाग ठेवला. तर कंपनीला किती भाग विकावे लागतील, तर आपण पाहूया. 1000 भाग कंपनी विक्रीस काढेल, 1000 भाग विक्रीस काढेल. तर प्रत्येक भागधारकाने जर प्रत्येक व्यक्तीनं या कंपनीचा एक भाग घेतला, भाग घेणे म्हणजे काय, मालकी हक्क घेणे. म्हणजे कंपनीला 100 रुपये देणे म्हणजे ते कंपनीचे मालक झाले, एका भागाचे मालक झाले. 100 रुपये दिले म्हणजे एका भागाचे मालक झाले, एका भागाचे मालक. मग 1000 लोकांनी जर एक भाग खरेदी केला तर ह्या कंपनीचे K&C कंपनीचे 1000 मालक होतील. आता कधी एखादा व्यक्ती किती भाग खरेदी करू शकतो. समजा 100 रुपयाचा एक भाग आहे,
1000 भाग आहेत. एखाद्या व्यक्तीनं जर त्यातले 100 भाग खरेदी केले तर त्याला कंपनीला 100 रुपये भागाप्रमाणे जवळजवळ 10,000 रुपये द्यावे लागतील. मग समजा हा जो व्यक्ती आहे तर हा कंपनीचा एकटा मालक नसून तो 100 भागांचा मालक आहे. म्हणजे 100 भागा इतकी त्याची मालकी आहे. उदाहरणार्थ जर कंपनीला 1000 नफा झाला तर प्रत्येक भागामागे 1 रुपया समजा वाट्याला येत असेल तर ह्या व्यक्तीला 100 रुपये वाट्याला येतील. एखाद्याने 2 भाग घेतले असतील तर त्याला 2 रुपये नफा मिळेल. एखाद्याने 3 भाग घेतले असतील तर त्याला 3 रुपये मिळेल. म्हणजे एकूण जे भांडवल आहे कंपनीचं त्यातला एक छोटासा हिस्सा, एक समान हिस्सा म्हणजे काय तर भाग. आपण काय केलं, 100 रुपयाला एक भाग म्हणजे 1000 भाग तयार झाले. म्हणजे 1000 लोक कंपनीला 100 रुपये देतील, 1,00,000 रुपये असे गोळा होतील. तर मग भागाची व्याख्या काय होईल, कंपनीच्या एकूण भाग भांडवलातील एक छोटासा हिस्सा म्हणजे भाग होय. आता हे उदाहरण तुमच्या लक्षात आलं असेल. भाग म्हणजे नेमके काय असतं. आता विकणे म्हणजे काय तर मालकी हक्क देणे. कंपनी मालकी हक्क देते, त्याच्या बदल्यामध्ये पैसे घेते. म्हणजे मालकांकडून समप्रमाणात छोट्याशा हिस्स्यामध्ये कंपनी भांडवल गोळा करते. साधारणतः समजा आपण एखादं हॉटेल टाकलं, 5,000 रुपये भांडवल लागत असेल तर एकटा मालक किंवा दोघं मालक डायरेक्ट 5,000 रुपये आणतात. पण कंपनीमध्ये तसं नाही. कंपनी भांडवल ही भागाच्या रूपात गोळा करते. समजा 100 रुपयाला भाग असेल आणि मग कंपनीने 1000 भाग विकले तर कंपनीला 1,00,000 रुपये गोळा होतील. मग 1000 भाग किती व्यक्तीने विकत घेतले तेवढे व्यक्ती त्या कंपनीच्या मालक असतील. म्हणजे 1000 मालक असतील, परंतु व्यक्ती जे आहेत त्या कमी जास्त असू शकतात. कारण एक व्यक्ती जास्त भाग खरेदी करू शकतो. परंतु जे अधिकार आहेत, मतदानाचा अधिकार, लाभांशाचा अधिकार, प्रत्येक भागामागे एक भाग खरेदी केला 1 मतदान. समजा एक भागधारक असेल, एका भागधारकाने 50 भाग खरेदी केले तर त्याला 50 वेळा मतदान करता येईल. त्याला तेवढ्या 50 पटीमध्ये त्याला इतरांपेक्षा नफा मिळेल. म्हणजे एका भागामागे एक कंपनीचे मालकी हक्क असतो. तो कंपनी विकत असते, त्याच्या बदल्यात पैसे गोळा करते, त्याला भाग असे म्हणतात. म्हणून आपण कंपनी कायदा 2013 नुसार जर कंपनीची याची भागाची व्याख्या पाहिली तर कंपनी कायदा 2013 नुसार कलम 2 उपकलम 84 नुसार भाग या शब्दाची व्याख्या पहा. भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा. आत्ताच पाहिलं आपण, एकूण भांडवलातील एक हिस्सा म्हणजे भाग व भाग साठ्याचा यात समावेश केला जातो. आता भाग म्हणजे काय तर कंपनीच्या एकूण जो भाग भांडवल आहे त्याचा छोटा हिस्सा हे आपल्याला समजला असेल. आता भाग साठा म्हणजे काय, कंपनी कधी कधी त्याचं साठ्यामध्ये रूपांतर करते. समजा उदाहरणार्थ 100 रुपयाला एक भाग आहे आणि कंपनीने 50 भागांचा एक साठा तयार केला. म्हणजे या ठिकाणी 5,000 रुपये म्हणजे 5,000 रुपयाचा भाग साठा ज्यांनी खरेदी केला असेल त्यांनी 5,000 रुपये दिले म्हणजे तो देखील कंपनीचा मालक झाला. याला देखील आपल्याला भाग म्हणता येईल. एकूण एक रकमेचा गट्टा तयार करणे, एक भागांचा एक गट्टा तयार करणे त्याला साठा म्हणतात. म्हणून या व्याख्येमध्ये 2 शब्द आहेत. भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा व भाग साठ्याचा यात समावेश केला जातो. अशी कंपनी कायदा 2013 ने दिलेली व्याख्या आहे. पुढे काय दिले पाहूया. एकूण भाग भांडवलाची छोट्या भागामध्ये विभागणी केली जाते. प्रत्येक भागाला एक विशिष्ट दर्शनी मूल्य असते. तर प्रत्येक भागाला आपण आता पाहिलं, उदाहरणार्थ मी 100 रुपये उदाहरण घेतलं, तसं एक प्रत्येकाला एक दर्शनी मूल्य असतं. भागाची किंमत ही अल्प मूल्याची असल्यामुळे सामान्य जनता देखील भाग खरेदी करू शकतात. आता मोठमोठ्या कंपनीचे देखील आपल्याला मालक होता येतं. रिलायन्स, टाटा, जिओ, सॅमसंग हे जे मोठमोठ्या कंपन्या आहेत याचा देखील आपण मालक होऊ शकतो. कारण भागाची किंमत ही अल्प असते. 100 रुपये, 10 रुपये, 5 रुपये अशा प्रकारे त्याची किंमत असते. त्याच्यामुळे सामान्य जनता देखील त्याचे भाग खरेदी करू शकतात. त्यानंतर भाग खरेदी करू शकतो आपण, भाग विकू देखील शकतो. जी व्यक्ती भाग खरेदी करते त्याला भागधारक म्हणतात. आणि कंपनीचा सदस्य त्या भागधारकाला कंपनीचा सभासद किंवा सदस्य म्हटले जाते. त्यानंतर पुढे आपण भागाचे वैशिष्ट्य पाहूया. पुढे आहे भागाचे वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य आपण अर्थ. आता आपल्याला भाग म्हणजे काय समजलेलं आहे, आपल्याला वैशिष्ट्य एकदम लगेच कळतील. अर्थ, भाग भांडवलाचा एक छोटासा हिस्सा म्हणजे भाग. दुसरा आहे मालकी हक्क. जो व्यक्ती कंपनीचा भाग खरेदी करतो त्याला कंपनी भागधारक असे म्हणते. कंपनीत जेवढ्या प्रमाणात त्याचे भाग असतात तेवढ्या प्रमाणात त्याची मालकी असते. म्हणून भाग हा कंपनीतील मालकी हक्क दर्शवणारा दस्तऐवज आहे. त्यानंतर दुसरा आहे अनुक्रमांक. प्रत्येक भागाला स्वतंत्र अनुक्रमांक असतात. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य दिलेलं आहे अनुक्रमांक. प्रत्येक भागाला स्वतंत्र अनुक्रमांक असतो. जसं आपलं पावती पुस्तक असेल त्याच्यावर जसं सिरियली अनुक्रमांक असतात तसं भागांना देखील अनुक्रमांक असतात. अतिशय सोपे वैशिष्ट्य आहेत. त्यानंतर पुढे चौथा आहे हक्क असल्याचा पुरावा.
आता कंपनी भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला भाग प्रमाणपत्र देत असते. जसं आपण 10वी पास झालो, 12वी पास झालं की आपल्याला सर्टिफिकेट भेटतं, तसंच त्याच प्रकारे आपण कंपनीचे भाग खरेदी केले की आपल्याला कंपनी एक प्रमाणपत्र देते. त्यावरती कंपनीचा सही शिक्का, त्याचा कंपनीचा मुद्रा म्हणजे त्याचा शिक्का असतो. आणि हा जो प्रमाणपत्र असतं हा कंपनीतील मालकी हक्क दर्शवणारा पुरावा असतो. त्यानंतर 5 वैशिष्ट्य आहे भागांचं मूल्य. आता भागांना एक विशिष्ट मूल्य असतं. आता त्यामध्ये कंपनीचं 3 प्रकारचे जे मूल्य दिले, दर्शनी मूल्य, विक्री मूल्य, आपण त्याचा अर्थ समजून घेऊया. आता कंपनीचा भाग समजा 10 रुपयाला आहे तर त्याला दर्शनी मूल्य म्हणणार की हे मूल्य भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेलं असतं व याची घटनापत्रकामध्ये देखील नोंद केलेली असते. आता विक्री मूल्य म्हणजे काय? कंपनी ज्या किमतीला ते भाग विकते त्याला विक्री मूल्य म्हणतात. समजा 10 रुपयाचा भाग आहे, 10 रुपये दर्शनी किमतीचा भाग आहे, कंपनीनं जर 12 रुपयाला विकला तर त्याला आपण विक्री मूल्य म्हणणार. किंवा बाजार मूल्य म्हणजे काय? तर ह्या भागांना बाजारामध्ये समजा उदाहरणार्थ 10 रुपये दर्शनी किमतीचा भाग आहे, उदाहरणार्थ 17 रुपये बाजारात त्याची किंमत झालेली आहे, तर याला मार्केट प्राईस म्हणणार म्हणजे बाजार मूल्य म्हणणार. आणि विक्री मूल्य म्हणजे कंपनी ज्या किमतीला विकते, समजा 10चा भाग 12ला विकला, 9ला विकला, 11ला विकला, तर ह्या किमतीला विक्री मूल्य म्हणतात. असं 3 प्रकारचं मूल्य या ठिकाणी आहे. दर्शनी मूल्य म्हणजे ते एक ठरलेलं मूल्य असतं, त्याची घटनापत्रक नोंद असते. कंपनी दर्शनी मूल्याला विकू शकते किंवा कमी किमतीला विकू शकते, जास्त किमतीला विकू शकते, तर त्या किमतीला विक्री मूल्य म्हणतात. आणि बाजारामध्ये त्याला मागणी जशी आहे त्यानुसार त्याच्या किमती कमी जास्त होत असतात. बाजारामध्ये जर शेअर मार्केटमध्ये त्या कंपनीच्या भागांना जर उठाव असेल, मागणी असेल तर किमती जास्त असतात, मागणी नसेल तर कमी असतात. म्हणजे बाजारातील मूल्य हे मागणी व पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार ठरत असते. त्यानंतर पुढे आहे 6वं वैशिष्ट्य हक्क. आता भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला कोणकोणते हक्क असतात? तर भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला मतदानाचा हक्क असतो, त्यानंतर लाभांश मिळण्याचा हक्क असतो, कंपनीच्या ज्या विविध प्रकारच्या सभा होतात त्या सभेला उपस्थित राहण्याचा हक्क असतो. आता त्यानंतर पुढे पाहूया 7वं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी मिळकत, रिटर्न्स. आता आपण कंपनीचे समजा भाग खरेदी केले तर आपण कंपनीचे भागधारक झालो. आता भागधारक झालो म्हणजे आपण कंपनीला भांडवल दिलं, भागाच्या रूपामध्ये भांडवल दिलं, पैसे दिले. मग आपल्याला आपण जी गुंतवणूक केली भागांमध्ये त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळणार? तर कंपनीला दरवर्षी जो नफा होतो त्या बदल्यामध्ये कंपनी तो नफा सगळ्या मालकांना वाटते, म्हणजे सगळ्या भागधारकांना तो लाभांश वाटत असते. म्हणजेच भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला नफ्यातून लाभांश मिळत असतो, म्हणजे नफ्याचा हिस्सा मिळत असतो. त्यानंतर पुढे आहे हस्तांतरण. सार्वजनिक कंपनीचे जे भाग आहेत ते मुक्तपणे आपल्याला हस्तांतर करता येतात. म्हणजे समजा उदाहरणार्थ माझ्याकडे रिलायन्स कंपनीचे 5 भाग आहेत, त्याची किंमत 5,000 आहे. आज मला पैशाची गरज लागली, मी ते विकून टाकू शकतो, दुसऱ्याच्या नावावर करू शकतो, म्हणजे त्याचं मुक्तपणे मी हस्तांतर करू शकतो, असा हा मुद्दा आहे. पुढे 9वं वैशिष्ट्य दिलंय भागधारकाची मालमत्ता. आता भागधारकाची ही चल मालमत्ता आहे, ही प्रॉपर्टीच आहे. भागामध्ये पैसे गुंतवणं म्हणजे प्रॉपर्टी, पण ही कशी आहे? मुव्हेबल प्रॉपर्टी आहे, म्हणजे ही चल मालमत्ता आहे. समजा आपण काही मिनिटामध्ये आपण आपल्याकडे भाग दुसऱ्याला विकू शकतो, म्हणून याला चल मालमत्ता असे म्हणतात. आणि 10वं वैशिष्ट्य आहे भागांचे प्रकार. आता भागांचे प्रकार कोणते? समहक्क भाग, अग्रहक्क भाग, असे 2 भागांचे प्रकार आहेत. ते आपण चार्टमध्ये पाहिलेले आहेत. त्यानंतर पुढला मुद्दा आहे भागांचे प्रकार. आता हे जे भागांचे प्रकार आहेत ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूया. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या सर्व 12वी कॉमर्सच्या सर्व मित्रांना शेअर करा. आपण आता रिपीट पाहूया. या ठिकाणी पुन्हा एकदा फ्लॅशबॅक करूया. आपण आज काय पाहिलं? प्रकरण 2मध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत कोणते, तर त्याचा आपण चार्ट समजून घेतला. मालकीचे भांडवल, कर्जाऊ भांडवल. मालकीचे भांडवल कोणतं? भाग भांडवल आणि प्रतिधारण नफा. आता भागांचे प्रकार कोणते? समहक्क भाग, अग्रहक्क भाग. कंपनी कर्ज मार्गाने कोणकोणत्या मार्गाने भांडवल उभारते? एक कर्ज, ठेवी, बंधपत्रे, जागतिक ठेव पावती, अमेरिकन ठेव पावती, बँकेचे कर्ज, वित्तीय संस्थांचे कर्ज, व्यापारी कर्ज, अशा विविध मार्गाने कर्ज भांडवल उभारत असते. तर मग यामध्ये आपण मालकीचं भांडवल मुद्दा हा पाहत आहोत. मालकीचं भांडवल म्हणजे मालकाने कंपनीला दिलेले भांडवल. तर यामध्ये 2 प्रकारचे असतं, एक भाग विक्री करून आणि दुसरं जो साचलेला नफा आहे तो व्यवसायामध्ये पुन्हा वापरून. त्यामध्ये आपण मालकीचं भांडवल जे पहिला प्रकार आहे भाग ते पाहत आहोत. भाग म्हणजे काय? कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 84 नुसार काय म्हटलंय? भाग म्हणजे कंपनीच्या भागभांडवलातील एक हिस्सा व यात भाग साठ्याचा देखील समावेश होतो, अशी त्याची व्याख्या आहे. कंपनीच्या एकूण भांडवलात एक छोटासा हिस्सा म्हणजे भाग. आणि भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला भागधारक म्हणतात. भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला लाभांश मिळतो, भागांना एक अनुक्रमांक असतो, दर्शनी किंमत असतं, असं ते भागांचं प्रमुख वैशिष्ट्य आहे.
आणि मग आपण आता भागांचे वैशिष्ट्य पाहिले, भागाचा अर्थ पाहिला, मालकी हक्क पाहिला, अनुक्रमांक पाहिलं, हक्क असल्याचा पुरावा पाहिला, भागांचे मूल्य पाहिलं, हक्क, मिळकत, हस्तांतरण, धारकाची मालमत्ता आणि भागांचे प्रकार, अशा विविध वैशिष्ट्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. जर आपल्याला ह्या ज्या नोट्स आपल्याला स्क्रीनवर दिसते त्या पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये ईमेल ID देऊ शकतात. मी त्यावरती याच्या PDF फाईल्स तुम्हाला नक्की पाठवेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या सर्व 12वीच्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.